नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरी 2024 मध्ये जी 26,000 घरांची लॉटरी निघालेली, यामध्ये जी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड ही जी प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे, ही जी याच्यापूर्वी जी लॉटरी झालेली होती यामध्ये अशी प्रक्रिया नव्हती। पण आता हे नवीन प्रक्रिया राबवण्याचा म्हणजे सिडको हे नवीन प्रक्रिया राबवत आहे। याच्यामध्ये बघा, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड हे काय आहे? काही लोकांनी कमेंट केलेली आहे की सर हे राऊंड पद्धत काय आहे? तर मी तुम्हाला सांगतो की हे राऊंड पद्धत कशी असते बघा। समजा तुम्ही तुमच्या पोर्टलवरती तुम्ही लॉग इन केला आणि तुम्ही तुमचं घर चॉईस करायचा ऑप्शन आता ओपन झालेला आहे, कारण की घराच्या किमती पण जाहीर झालेल्या आहे। आता तुम्हाला बघा, ईडब्ल्यूएसमध्ये तुम्ही तुमच्या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला ईडब्ल्यूएसमध्ये तुम्ही ज्या साईड ईडब्ल्यूएसचे जेवढेही जे सिडको लॉटरीमध्ये जे प्रकल्प सांगण्यात आलेले आहेत, त्या सर्व प्रकल्पाची माहिती समोर येते। कोणत्या प्रकल्पाला किती घर आहेत, किती टॉवर आहेत, ते पण तिथं ऑप्शन ओपन होते। पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला समजा जर तुम्हाला कमीत कमी एक जास्तीत जास्त 5 राऊंड म्हणजे 5 घरं सिलेक्ट करायचे आहे। पहिल्या राऊंडमध्ये समजा जेव्हा राऊंड डिक्लेअर होईल, त्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही, तर तुम्हाला तुमचा तो जो तुम्ही चॉईस सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणजे सहभाग घेता येईल। दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी एक जास्तीत जास्त 5 असे तुम्हाला ऑप्शन म्हणजे तिथे तुम्हाला चॉईस सिलेक्ट करायची आहे। समजा तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा घर लागलं नाही, तर तुम्हाला तिसरं ऑप्शन तुमचं विचारात घेतलं जाईल। तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला जर घर लागलं नाही, तर तुम्हाला मग नंतर जे एक 15 दिवसांचा तुम्हाला एक वेळ दिला जाईल। त्या 15 दिवसांच्या वेळेमध्ये तुम्हाला असं सांगण्यात येईल की समजा एक सिडकोद्वारा तिथे तुम्हाला चॉईस मिळणार नाही। सिडकोद्वारा बघा साईडला सिडकोने सांगितलेलं आहे की एक रँडम पद्धतीने तुम्हाला घर सिडकोद्वारे दिल्या जाईल आणि तुम्हाला ते घर तुमच्या पोर्टलमध्ये दिसेल की तुम्हाला हे घर हवं का। बघा, रँडम पद्धतीने कोणतं घर येईल, कुठचं घर येईल, कोणत्या सेक्टरचं घर येईल, कोणत्या लोकेशनचं घर येईल, हे त्यांनी तिथे सांगितलेलं नाही आहे। पण एक रँडम पद्धतीने तुम्हाला तिथे घर येईल आणि तुम्हाला ते घर हवं की नको हे तुम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला जाईल। समजा तुम्हाला जर आता तुमच्या ऑप्शनमध्ये जर तिथे एक शो झालं की समजा आपल्याला या सेक्टरमध्ये हे फ्लॅट आहेत, तर तुम्हाला ते 15 दिवसासाठी तुम्हाला ती वेळ दिल्या जाईल की बाबा तुम्हाला हे घर हवं की नको। ते 15 दिवसांची वेळ निघून गेल्यानंतर जर तुम्ही त्यांना होकार दिला, तर तुम्ही ते घर सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे तुम्ही बुक केलेलं असं ठरलं जाईल। जर तुम्ही 15 दिवसामध्ये त्याला जर कोणताही रिस्पॉन्स दिला नाही, तर ते बाय डिफॉल्ट ते तुमच्या पोर्टलमधून निघून जाईल आणि तुम्ही हे घर घेण्यासाठी इच्छुक नाही असं ते समजलं जाईल। अशी हे सिडको लॉटरीमध्ये जी प्रक्रिया आहे ती राबवल्या जात आहे। याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा 3 राऊंड होणार आहे। तुम्ही ऑप्शन तिथे सिलेक्ट करा। बघा साईडला जी विंडो आहे, त्या विंडोमध्ये बघा सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला ईडब्ल्यूएससाठी आणि LIGसाठी जे कोणत्या सेक्टरमध्ये कोणती इमारती आणि कोणत्या टॉवर आहे हे पण तिथे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला ही समजलं असेल की फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड काय आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।